नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तुम्हाला जर नेल पेंट लावायला आवडत असेल ना, तर नेल पेंट लावल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे आपलं नेल पेंट कधी ड्राय होणार, म्हणजे आपल्याला ना थांबायचं बिलकुल नसतं। आणि चुकून जरी आपलं नेल पेंट जर ड्राय झालं नाही आणि त्याच्यावर आपण दुसरा कोट लावला आणि दुसरं कोणतंही शिमरी नेल पेंट लावलं तर एक तर आधीचा नेल पेंट खराब होतो आणि दुसरं नेल पेंट देखील खराब होतं आणि आपली नखं खराब होतात, तो एक वेगळाच भाग आहे। त्यामुळे तुम्ही तुमचं नेल पेंट झटपट कसं वाळवू शकता याच्या काही टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि खूप सोप्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आता जास्त वेळ किंवा हवा देत तुमच्या नखांना बसायला नाही लागणार। झटपट तुम्ही पहिलं नेल पेंट वाळवून लगेचच त्याच्यावर दुसरा कोट देऊ शकता। चला तर मग या टिप्स बघूया। पहिली टिप आहे की नेल पेंट वाळवण्यासाठी तुम्हाला बर्फाच्या पाण्यात तुमची बोटं घालून बसायचे। एक 3 मिनिटं जर तुम्ही तुमची बोट बर्फाच्या पाण्यात घालून बसला तरी देखील तुमची जे नेल पेंट आहे ते पटकन वाळून जाईल। तुम्ही नळाखाली देखील तुमचं नेल पेंट धुवू शकता, म्हणजे एकदम फास्ट स्पीडचं पाणी नकोय। नॉर्मल जर गार पाणी असेल तर गार पाण्याने जरी तुम्ही तुमच्या नखांवर गार पाणी टाकलं तरी देखील तुमचं जे नेल पेंट आहे ते पटकन वाळून जाईल। तुम्ही ब्लो ड्रायरने देखील तुमचं नेल पेंट वाळवू शकता। ब्लो ड्रायर मध्ये एक कोल्ड सेटिंग असते, म्हणजे गार हवा येण्याची। तर गार हवेने तुम्ही डायरेक्टली ब्लो ड्रायरने तुमच्या नखांवर जर ती हवा मारली तर लगेच तुमचं नेल पेंट वाळून जाईल। तुम्ही नेल पेंट वर ना थोडंसं तेल जरी टाकलं एका ड्रॉपरनी तरी देखील तुमचं नेल पेंट लगेच वाळतं। आणि तुमच्या नेल पेंटला जर शाईन नसेल तर तेलाने खूप मस्त शाईन येते, त्यामुळे ही टिप पण फॉलो करा। आजकाल मार्केटमध्ये ना नेल ड्राइंग ड्रॉप्स पण आलेले आहेत, जे ड्रॉप्स टाकल्यावर एकतर तुमची जी नखं असतात ती फार एकदम सॉफ्ट होतात, नेल पेंट लावल्यावर पण सॉफ्ट होतात आणि तुमचे हे जे क्युटिकल्स असतात ते पण सॉफ्ट होतात आणि नेल पेंट तुमचं लगेच वाळतं। त्यामुळे तुम्ही हे ऑइल पण वापरू शकता जर तुम्ही सारखं नेल पेंट वापरत असाल तर। पहिलं एकच असं जाड लेयर लावू नका, तुम्ही एकदम पातळ लेयर लावा। तुम्ही पातळ लेयर 3 ते 4 लावू शकता, पण तुम्ही एकच जर जाड लेयर लावला ना तर एक तर तो असा पसरतो आणि तो आपल्या नखांवर व्यवस्थित दिसत नाही, थोडंसं वर खाली दिसतं। त्यामुळे तुम्ही नेहमी पातळ कोट लावा। पातळ कोट जर तुम्ही लावलं तर तुमचं नेल पेंट लॉंग लास्टिंग राहील। तेच जर तुम्ही जादा एकदमच एका वेळी जर नेल पेंटचा थर लावला तर तुम्ही बघू शकता ना की बरेचदा असं नेल पेंटची टोकी निघतात, म्हणजे ते पटकन निघून जातात 2 दिवसात। त्यामुळे जेव्हा पण तुम्ही नेल पेंट लावता तेव्हा एकदम पातळ कोट लावा। तुम्ही 2 ते 3 पातळ कोट लावू शकता, पण एक जाड कोट अजिबात लावू नका। तुमचा एक कोट लावून झाल्यानंतर तुम्ही तो जो कोट आहे तो पूर्णपणे ड्राय होऊ द्या आणि मगच तुम्ही दुसरा लावा। म्हणजे तुम्ही जाड लावा किंवा पातळ लावा, पण तो पूर्णपणे ड्राय झाला पाहिजे। असं नाही की तो अजून थोडासा ओला आणि त्याच्यावरच तुम्ही दुसरा लेयर लावताय, असं करू नका। व्यवस्थितपणे तो ड्राय होऊ द्या। मी ज्या तुम्हाला टिप्स सांगितल्या त्याने पूर्ण तुमची नखं ड्राय होऊ द्या, ते नेल पेंट ड्राय होऊ द्या आणि मगच तुम्ही दुसरा कोट लावा। आजकाल मार्केटमध्ये ना नेल ड्राइंग स्प्रे पण आलेला आहे, म्हणजे जर तुम्ही पार्लर मध्ये गेला नेल पेंट लावायला तर नेल पेंट लावून झाल्यानंतर ते तुम्हाला स्प्रे मारतात। तर तो नेल ड्राइंग स्प्रे असतो जेणे आपलं नेल पेंट पटकन वाळतं आणि त्यांना दुसरा कोट लगेचच लावता येतो। जर तुम्हाला नेल पेंट लावायला खूप जास्त आवडते तर तुम्ही LED लॅम्प घेऊ शकता। म्हणजे तुम्ही बघितलं असेल की एक असा लॅम्प असतो, त्यात जर तुम्ही तुमची बोट घालून असे नेल्स घालून बसला तर तुमचे नेल्स पटकन वाळतात। त्यामुळे जर तुम्ही खूप जास्त नेल पेंट लावताय तर तुम्ही तो लॅम्प पण घेऊ शकता। तो काही फार जास्त महाग येत नाही, तो खूप स्वस्तातला लॅम्प आहे। तर तो लॅम्प पण तुम्ही तुमच्या नेल पेंट वाळवण्यासाठी वापरू शकता। तर ह्या होत्या काही टिप्स नेल पेंट वाळवण्यासाठीच्या। जर तुम्हाला काही शंका असेल तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।